महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। डिजिटल सातबाराचे जनक रामदास जगताप लाचलुचपतच्या जाळ्यात। महाराष्ट्र महसूल विभागात डिजिटल सातबारा आणि ई फेरफार मोहिमेचे राज्य समन्वयक म्हणून दीर्घकाळ काम केलेले अप्पर जिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। सिडकोमध्ये मुख्य भूमी व भूमापन अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या जगताप यांना सिडको मुख्यालयात 22,500 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले। सिडकोच्या 22.5% योजनेतील भूखंडाच्या एका प्रलंबित नोंदीचे काम मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती। रामदास जगताप यांच्या सांगण्यावरून 22,500 रुपयांची रोकड स्वीकारताना सिडकोचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई हरेश सोनावणे यालाही एसीबीने घटनास्थळावरून ताब्यात घेतले। नवी मुंबई एसीबीच्या पथकाने सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। रामदास जगताप हे महसूल विभागातील अत्यंत हुशार आणि तंत्रस्नेही अधिकारी म्हणून ओळखले जातात। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन करणे आणि त्याला डिजिटल स्वाक्षरीची वैधताच मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। महसूल विभागातील या क्लीन इमेज असलेल्या मोठ्या अधिकाऱ्याला निवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असतानाच लाच घेताना पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नवी मुंबई एसीबीच्या पथकाने दोघांविरुद्ध सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून जगताप यांच्या इतर मालमत्तेची चौकशी सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, नवी मुंबई।